आज स्टॉक मार्केटमध्ये योग्य स्टॉक निवडणं म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखं आहे, पण एकाच क्लिकमध्ये 50 ते 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करून रिस्क कमी करता आली तर हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा, कारण यामुळे तुम्हाला गुंतवणूक अधिक सोपी, स्वस्त आणि सुरक्षित करता येईल. तर आपण बोलतोय ईटीएफ बद्दल. तर ईटीएफ म्हणजे काय, पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे. ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. हा मोठा टोपला आहे ज्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स, बॉन्ड्स किंवा सोनं सुद्धा असतं. हे शेअर्स प्रमाणे एक्सचेंजवर थेट विकत घेता येतं. म्युच्युअल फंडपेक्षा कसं वेगळं आहे, तर म्युच्युअल फंडचा भाव दिवसातून एकदाच ठरतं, पण ईटीएफचा भाव दिवसातून सतत बदलतं. म्हणजे शेअर सारखं ट्रेडिंग करता येतं आणि लगेच लिक्विडिटी मिळते. लोकांनी ईटीएफ का निवडावं, तर कारण एकच इन्व्हेस्टमेंटमध्ये डायव्हर्सिटी मिळते, खर्च कमी असतो आणि पोर्टफोलिओ स्पष्टपणे पाहता येतो. छोटे इन्व्हेस्टर्स प्रोफेशनल सारखा पोर्टफोलिओ तयार करू शकतात. तर परतावा कसा असतो? ईटीएफचा परतावा प्रामुख्याने त्याच्या अंडरलाईंग मार्केट इंडेक्सवर अवलंबून असतो. मार्केट इंडेक्स वाढला तर तुमचा ईटीएफही वाढतो, त्यामुळे हा स्टेडी मार्केट बेस्ड परतावा देतो. स्टॉक सारखं वैयक्तिक रिस्क नसते. तर रिस्क कोणती असते? ट्रॅकिंग एरर. ईटीएफ ज्या इंडेक्सला ट्रॅक करतो त्यापासून थोडा फरक पडू शकतो. आणि बिड आस्क स्प्रेड म्हणजे खरेदी विक्री रेट फरक जास्त असेल तर खर्च वाढू शकतो आणि इंडेक्स खाली आला तर ईटीएफ ही खाली येईल. तर इन्व्हेस्टमेंट कशी करायची आपण हे लक्षात घेऊयात. तुमच्याकडे डीमॅट प्लस ट्रेडिंग अकाउंट असलं की ईटीएफ घेणं अगदी शेअर खरेदीसारखं सोपं आहे. आणि आपल्या उद्दिष्टेनुसार ईटीएफ निवडा आणि ऑर्डर द्या. स्टॉक्स निवडण्यात वेळ घालवण्याऐवजी ईटीएफकडे वळा, तुम्हाला पण फायदा होईल. आणि अशाच टिप्ससाठी मी म्हणजे रोहित, व्यापारी मित्र, याला फॉलो करा.